नमस्कार मित्रांनो, आपला कायनेमॅटिक्स या टॉपिकवरचा हा दुसरा पार्ट आहे. याच्यामध्ये आज आपण बेसिकली स्पीड आणि व्हेलॉसिटी काय असतं ते समजून घेणार आहे. जर तुम्ही बघितलं असेल मागचा व्हिडिओ, याच्यामध्ये जो बेसिक कॉन्सेप्ट आहे कायनेमॅटिक्सचा मी तो एक्सप्लेन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट याचा जो बेसिक डिफरन्स आहे तो पण त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. तर आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बेसिकली स्पीड आणि व्हेलॉसिटी काय असतं ते बघायचं आहे आणि मी तुम्हाला एका ॲनिमेशन थ्रू ह्या गोष्टी शिकवणार आहे, जेणेकरून तुमचे जे कॉन्सेप्ट आहेत ते क्लिअरली होतील. आणि जर तुम्ही बघितलं फिजिक्समध्ये कॉन्सेप्ट शिवाय काही समजत नाही. तर आपल्याला आज बेसिकली स्पीड आणि व्हेलॉसिटीचा बेसिक कॉन्सेप्ट काय तो समजून घ्यायचा. मित्रांनो, मी तुम्हाला एक स्टोरी सांगणार आहे, त्याच्यामधून तुम्हाला एक जो स्पीड आणि व्हेलॉसिटी आहे त्याचा जो एक कॉन्सेप्ट आहे बेसिक, तो समजण्यामध्ये हेल्प होईल. जर तुम्ही बघितलं असेल, जसं जुडवा असतात, जर तुम्ही बघितलं, जसं राम आणि श्याम हे जुडवा आहेत, जर तुम्ही बघितलं त्यांचं जुडवामध्ये काय असतं, आयडेंटिकली ते सेम असतात. तुम्ही जर बघितलं त्यांचं जो चेहरा आहे किंवा बोलणं आहे, वागणं आहे, बेसिकली सिमिलर असतात. पण याच्यामध्ये काय असतं, जर आपण जर बघितलं सपोज श्याम आणि जर राम आहे, तर यांचं जे ड्रीम आहे, जे स्वप्न आहे ते त्यांचं वेगवेगळं आहे. जर तुम्ही बघितलं सपोज रामचं स्वप्न आहे की त्याला डॉक्टर बनायचं आहे, पण श्यामचं अजूनही स्वप्न फिक्स नाहीये. या केसमध्ये काय झाला, जो श्याम आहे तो काय सध्या अजून म्हणजे होपलेस आहे किंवा स्वप्न त्याने अजून बाळगलेलं नाहीये. त्याच्यामुळे त्याला काय ना कोणत्या टाईपचं एक डिरेक्शन आहे. पण जर तुम्ही बघितलं रामला, तर रामने एक डिरेक्शन डिसाईड केलेली आहे की त्याला डॉक्टर बनायचं. तर मित्रांनो, तुम्हाला पण या नीट एक्झाम थ्रू डॉक्टर व्हायचंय. तर मला एक सांगण्याचं हेच तात्पर्य होतं की स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये पण जर तुम्ही बघितलं साम्य सेमच आहे, साम्य जास्त काही वेगळं नाहीये. त्याच्यामध्ये त्याचा जो बेसिक कॉन्सेप्ट आहे तो सेमच आहे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं स्पीड हा एक स्केलर क्वांटिटी आहे आणि जर हे व्हेलॉसिटी जर बघितलं तर हे व्हेक्टर क्वांटिटी आहे. जर तुम्ही बघितलं डिस्टन्स आपला जो आहे तो स्केलर आहे, ठीक आहे. पण जर तुम्ही बघितलं डिस्प्लेसमेंट हे आपलं व्हेक्टर क्वांटिटी आहे, ज्याच्यामध्ये आपण डायरेक्शननी शो करत असतो की डायरेक्शननी आपण त्याच्यामध्ये गोष्टी दाखवू शकतो, त्याला आपण म्हणतो व्हेलॉसिटी. तर मित्रांनो, सेम स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्यांच्यामध्ये पण काही साम्य नाहीये, हे आयडेंटिकली सेमच आहे. फक्त यांच्यामध्ये एक जो स्पीड जो आहे तो स्केलर क्वांटिटी आहे आणि जो व्हेलॉसिटी आहे तो व्हेक्टर क्वांटिटी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर बेसिकली स्पीडची जर तुम्हाला व्याख्या सांगायची झाली किंवा डेफिनेशन सांगायची झाली तर स्पीड काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स इन एनी डायरेक्शन इज कॉल्ड ॲज द स्पीड. आणि जर तुम्ही व्हेलॉसिटी म्हणलं द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. जर तुम्ही बघितलं स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचा जर तुम्ही फॉर्म्युला बघितला, डिस्टन्स आपण मेजर करतो मीटरमध्ये आणि जर टाइम बघितला तो सेकंदमध्ये आहे. म्हणजेच काय, स्पीडला आपण डिस्टन्स पर टाइम म्हणजेच काय मीटर पर सेकंद. जर तुम्ही याचं बघितलं युनिट सेम आहे. मित्रांनो, मला एक सोप्या सरळ भाषेत सांगायचे तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी काय असतं. स्पीड म्हणजे काय, सपोज मी पुण्याहून मुंबईला जातोय, तर याच्यामध्ये काय माझा जो डिस्टन्स आहे तो 60 किलोमीटर आहे. पण मला जो 60 किलोमीटर जो डिस्टन्स आहे तो कव्हर करायला जेवढा वेळ लागला, तर त्याच टायमिंगलाच आपण म्हणतो स्पीड. म्हणजेच काय, सपोज मला 60 किलोमीटर पर हावर म्हणजे एका तासामध्ये मला 60 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे, तर त्यालाच आपण म्हणतोय स्पीड. टाइमला आपण सेकंदमध्ये मेजर करतो. जर तुम्ही या दोघांच्या युनिटमध्ये साम्य बघितलं तर सेमच आहे. फक्त चेंजेस काय, यांचं जे मॅग्निट्यूड आहे तो चेंज आहे. म्हणजे स्पीडला आपण काय एक आपली स्केलर क्वांटिटी आहे आणि जी व्हेलॉसिटी आहे ती एक व्हेक्टर क्वांटिटी आहे. जर तुम्ही बघितलं स्पीड कधी पण निगेटिव्ह नसते. जसं तुम्ही बघितलं असेल आपले जे डिस्टन्स आहे तो कधीही निगेटिव्ह नसतो, पण जो डिस्प्लेसमेंट आहे तो निगेटिव्ह पण असतो आणि पॉझिटिव्ह पण असतो. हे आता आपण मेजर डिफरन्स जो बघणार आहे तो आहे युनिफॉर्म स्पीड आणि नॉन युनिफॉर्म स्पीड. बेसिकली जर तुम्ही बघितलं युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी इन अ इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजेच काय, सपोज मी कार चालवतोय आणि जो इक्वल डिस्टन्स मी कव्हर करतो, सपोज मी 1 मीटर जो डिस्टन्स आहे तो मी सपोज माझा डिस्टन्स जो आहे तो 5 मीटर आहे आणि मी तो एका सेकंदामध्ये कव्हर करतोय,
तर इक्वल इंटरऑफ टाइम म्हणजे मल्टिपल इंटरव्हलमध्ये मी हा टाइम जो डिस्टन्स आहे तो कव्हर करतोय, तर त्यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म स्पीड. सपोज जर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं युनिफॉर्म स्पीडमध्ये, सपोज मी एका सेकंदमध्ये 5 मीटर डिस्टन्स कव्हर करतोय, म्हणजेच माझं एका सेकंदामागे किती झालं 5 मीटर पर सेकंद. तर यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म स्पीड. आणि नॉन युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय, सपोज डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉडी इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. म्हणजेच काय, सपोज मला 5 मीटर डिस्टन्स कव्हर करायचं आहे, पण त्याच्यामध्ये मला सपोज काही केसमध्ये एक सेकंद लागतोय, काही सेकंदमध्ये मला काही वेळामध्ये मला 2 सेकंद लागतोय, आणि काही केसेसमध्ये मला 5 सेकंद लागतोय. याच्यामध्ये काय होतंय, तर तुम्ही बघितलं माझा डिस्टन्स व्हॅरी होतोय, पण माझा जो डिस्टन्स आहे तो सेम आहे. यालाच आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म स्पीड. बेसिकली इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, इन्स्टंटेनियस स्पीड म्हणजे काय, सपोज आता मी कार चालवतोय, ॲट पर्टिक्युलर मोमेंट माझा जो गाडीचा स्पीड असणार आहे त्यालाच आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस स्पीड. म्हणजे ॲट अ पर्टिक्युलर सेकंद, म्हणजे सपोज आता तुम्ही गाडी चालवताय आणि ॲट द मोमेंट त्या एका सेकंदाला त्याचं जे गाडीचं स्पीड असणार आहे, व्हॉट एव्हर तुमची गाडी सपोज 60 km/h चालते, तर जर पर्टिक्युलर टाइमला जी स्पीड असणार आहे त्यालाच आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय, ॲट पर्टिक्युलर मुवमेंटला जी स्पीड आहे त्यालाच आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणतो. पण त्या केसमध्ये त्याला डिरेक्शन दिलेली असते. म्हणजेच काय, सपोज मी पूर्वेकडे चाललोय, सपोज मला पुणे टू मुंबई जायचंय, तर मी पूर्वेकडे 60 km/h स्पीडने चाललोय. पण जर तुम्ही बघितलं इन्स्टंटेनियस स्पीड, याच्यामध्ये काय पर्टिक्युलर टाइमला त्याचं जो स्पीड असणार आहे त्यालाच आपण म्हणणार आहे इन्स्टंटेनियस स्पीड. पण या केसमध्ये काय, त्याची डायरेक्शन फिक्स नाहीये, कोणत्या डायरेक्शनने जायचं ते फिक्स नाहीये, तर त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस स्पीड. सेम आपलं जर तुम्ही बघितलं ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी, हे पण 2 कॉन्सेप्ट सेम आहे. मी यांचे पर्टिक्युलर सब टाईप सांगतोय तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला जो थेरॉटिकल कॉन्सेप्ट आहे, जे न्यूमेरिकलमध्ये कामी येणार आहे, तर याच्यासाठी मी तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी एक्सप्लेन करतो. तुम्ही याचे फक्त बेसिक जो टर्मिनॉलॉजी आहे, कॉन्सेप्ट आहे, तो समजून घ्यायचा. जर तुम्ही बघितलं ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. सपोज मी पुण्याहून मुंबईला चाललोय, सर माझा तो डिस्टन्स आहे 60 किलोमीटर्स, ठीक आहे. तर याच्यामध्ये मला टोटल डिस्टन्स कव्हर करायला किती टाइम लागला, तर त्याच टाइमला आपण म्हणतो ॲव्हरेज व्हेलॉसिटी. सपोज मला कुठे ट्रॅफिक लागली असेल, सपोज मी 60 किलोमीटरवर 10 किलोमीटरवर मला ट्रॅफिक लागली, आणि त्या केसमध्ये सपोज मला 10 मिनिटामध्ये मी तिथे पोहोचलोय, पण अजून मला पुढचा जो टप्पा पार करायचा आहे, तर त्या केसमध्ये सपोज मला 20 मिनिटं लागले. तर याच्यामध्ये काय, जो टोटल डिस्टन्स आहे आणि जो टोटल टाइम लागलाय त्यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज स्पीड. आणि सेम कॉन्सेप्ट आपला ॲव्हरेज व्हेलॉसिटीमध्ये आहे, फक्त याच्यामध्ये काय डिरेक्शन ऍड होते, म्हणजे कोणत्या डिरेक्शननी आपण जातोय तर त्यालाच आपण म्हणतो ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स येत राहतील. आणि पुढचा जो माझा पार्ट असणार आहे त्याच्यामध्ये मी आपले जे डिस्टन्स टाइम ग्राफ आहे, किंवा व्हेलॉसिटी टाइम ग्राफ आहे, किंवा ॲक्सेलरेशन टाइम ग्राफ आहे, त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहे, जे की तुम्हाला एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जातात. तुम्हाला या टॉपिकमध्ये सपोज ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज स्पीडवर बेसिक न्यूमेरिकल्स एक्झाममध्ये विचारतात, तर तुम्ही जर तुमचा थेरॉटिकल कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर यावरचे जे न्यूमेरिकल आहे तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकता. धन्यवाद.